रंगांच्या उत्सवामध्ये ह्या तिघी जणी इतक्या मस्त नाहून निघालेल्या आहेत. तू थोडी अजून कोरडी दिसतेस का? कलर का नाही येत मीरा? ॲक्च्युली ना ही माझी पहिलीच रंगपंचमी आहे. मी आयुष्यात कधी खेळली नाही. मग तर कलर जास्त दिसले पाहिजेत. थोड्या वेळाने ते दिसतील आय थिंक. आत्ताच आली मी. या हळूहळू कम्फर्टेबल होईल. तुला खूप अनुभव आहे ना? नाही खूप नाही रे. मी पण आता जे काय आयुष्यामध्ये जेवढं मी काय जर रंगपंचमी साजरा केला असेल तर रंगकर्मी धुलवडमध्येच साजरा केला. तर आय थिंक मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर 1-2 वर्ष बस. त्याच्याशिवाय मला आय डोंट रिमेंबर. 11वीमध्ये एका मुलाने माझ्या डोक्यामध्ये अंड टाकलं होतं. तेव्हापासून मला अशी प्युअर बसली होती आणि त्यानंतर मी कधीच काहीतरी आहे. होळी किंवा रंगपंचमी हा सण साजराच केला नव्हता. आणि आज म्हणजे पण इकडे असेल की मग एकदम सेफ झोन ना. इकडे मज्जा खूप जास्त. तू त्याला ती जेव्हा असं काहीतरी सांगत होती तेव्हा तुझे रिएक्शन असे होते की तुझ्या आयुष्यात असं काहीतरी घडलं? असंच आम्ही लहान होते त्यावेळेस ना असे 3-4 जणांनी येऊन ना, आणि आमच्या शेजारच्या बायका मुली वगैरे अशा होत्या, त्यांनी येऊन डायरेक्ट असं तोंड माझं दाबलं आणि मला कळलंच नाही, मला श्वासच घेता आला नाही. आणि यामुळे मी इतकी घाबरले की मी होळी रंगपंचमी धुलवड मी घराच्या बाहेरच पडायची नाही. पण एक्झॅक्टली जसं ही म्हणाली, इथे सेफ आहे, इथे आमची सगळी लोकं आहेत. सो जसं मला आत्ता तू पाहतोय, सो त्यांनी सगळ्यांनी मला माझी स्पेस दिलेली आहे. कलर लावल्यावर मला भीती वाटते, हेही त्यांनी रंग लावत नाहीये. सो म्हणत होती की नाही मी येत नाही. मग मी म्हटलं अगं काही नाही, म्हटलं तू चल, इट विल बी फाईन, डोंट वरी. ओके, तर कम्फर्टेबल आहेस पूर्ण आज? खूप जास्त कम्फर्टेबल आहे. अजून किती वेळानंतर तुझ्या रंग तुझ्या चेहऱ्यावरती दिसतील? मी लावल्यावर मी पहिलं तुलाच सांगेन. ओके राधा, सो तुझा कसा अनुभव इकडचा आजचा तुझ्या रंगाचा? तू तर म्हणजे पूर्ण अंघोळच केलीस रंगाने. मी एंट्रीलाच म्हणजे आत येण्याच्या आधीच मला रंगवून टाकलं होतं. त्याच्यामुळे पण काय म्हणतात, इट्स लाईक अ फॅमिली. दरवर्षी आम्ही येतो, मज्जा करतो. आणि कोणी कुठेही असेल ना तरी वेळात वेळ काढून येतं, हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी जशी पुण्यावरून आली आहे, माधुरी सातारवरून आली आहे, तर कुठेही असलो ना तरी ही मजा, हे आपल्या लोकांसोबत वेळ घालवणं आणि रंग खेळणं खूप मजा येते. सो इट्स अ फन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.